नमस्ते. कसे आहेत सगळे मजेत ना? तर आज आहे 10 जुलै 2025 म्हणजे गुरुपौर्णिमा. सगळ्यात पहिले तुम्हाला सगळ्यांना गुरुपौर्णिमेच्या खूप 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 शुभेच्छा. आज असंच गुरुपौर्णिमेनिमित्त 2 शब्द तुमच्या सगळ्यांशी मला बोलावंसं वाटलं. आपण लहानपणापासून एक श्लोक ऐकत आलोय. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये गुरु हे असतात. गुरु म्हणजे फक्त शिक्षकच नसतात, तर खूप लोक आपल्या आयुष्यात येतात आणि जातात. काही लोक येताना काहीतरी आपल्यासाठी घेऊन येतात, काहीतरी चांगली शिकवण किंवा काहीतरी आणतात आणि काही लोक जाताना खूप काही शिकवून जातात. असे आपल्या आयुष्यातले सगळे गुरु. तर माझ्या आयुष्यातले गुरु मी तुम्हाला सांगते. सगळ्यात पहिले गुरु म्हणजे माझे आदरणीय आई आणि वडील. त्यांनी मला खूप गोष्टी शिकवल्या. जन्म झाल्यापासून चालणं असो, बोलणं असो, जेवायचं कसं, काय म्हणजे एक बारीक-बारीक गोष्ट मीच नाही तर आपण सगळे, आपल्या सगळ्यांचे पहिले गुरु आहेत हे आपले आई-वडील. वडील पण आपल्याला खूप काही गोष्टी शिकवत असतात. दोघांचाही तेवढाच मोलाचा वाटा असतो. त्यानंतर दुसरे गुरु हे आहेत शिक्षक. शिक्षक की ज्यांच्यामुळे आपण आज इथपर्यंत पोहोचलेलो आहे. जर शिक्षक नसते तर आज कोणीही शिकू शकलं नसतं. शिक्षकसुद्धा एक खूप मोठे गुरु असतात. सो माझ्या आयुष्यात जेवढे माझे शिक्षक होते, डिप्लोमा, डिग्री, स्कूल सगळे, त्यांना पण मनापासून प्रणाम. त्यानंतर माझ्या आयुष्यातला तिसरा गुरु म्हणजे माझा भाऊ. वयाने लहान आहे, पण तो मला खूप गोष्टी शिकवतो. "दीदी हे असं करायचं, दीदी तसं करायचं, दीदी तुला हे कळत नाही, तुला ते कळत नाही." कोणासमोर कसं बोलायचं किंवा आपला जो पॉईंट आहे तो कोणासमोर कसा मांडायचा, हे सगळं त्याने मला शिकवलेलं आहे. त्यानंतर चौथं म्हणजे आपले फ्रेंड्स असतात. फ्रेंड्स पण आपल्याला बरंच काही शिकवून जातात. काही जण वाईट अनुभवांमधून खूप काही शिकवतात आणि काही चांगल्या गोष्टी आपल्याला शिकवतात. सो चौथे गुरु माझे झाले फ्रेंड्स. आणि पाचवे गुरु, माझ्या आयुष्यातले पाचवे गुरु हे असे आहेत की ज्यांनी मला, म्हणजे मी शब्दांमध्ये काही गोष्टी नाही व्यक्त करू शकत आहे, की त्यांनी मला खूप साऱ्या गोष्टी शिकवल्या. ते गुरु म्हणजे पर्सनल मास्टरीच्या कोर्सचे प्रवीण सर आणि तेजस्विनी मॅम. हे मला नाही माहीत, माझ्या आयुष्यामध्ये अचानक काहीतरी कसे आले हे दोघं मला नाही माहिती. अचानक कोणीतरी मला सजेस्ट केलं की तू असं असं कर. तो कोर्स केला मी. त्या कोर्स थ्रू मला ते 2 लोकं भेटले आणि त्या लोकांनी मला खूप काही शिकवलं. जसं की आपण इतरांवर खूप प्रेम करतो, पण स्वतःवर प्रेम करणं काय असतं हे मी त्यांच्याकडून शिकलेली आहे. त्यानंतर आजही मी त्यांना माझ्या आयुष्यातले काही प्रॉब्लेम्स असते मी त्यांच्याजवळ शेअर करते आणि ते मला त्याचं सोल्युशन देतात. इव्हन कोणताही प्रॉब्लेम असू दे. तर या लोकांनी खूप काही शिकवलेलं आहे. मी अगोदर खूप निगेटिव्ह विचार करायची, खूप जास्त करायची. त्या निगेटिव्ह विचारांकडून त्यांनी मला पॉझिटिव्ह विचारांकडे आणलं. कोणत्याही गोष्टीला प्रेमाने कसं बघायचं, पॉझिटिव्ह वेने कसं हँडल करायचं हे त्यांनी मला शिकवलं. आणि एक एक गोष्ट त्यांनी शिकवलेली जी माझ्या हृदयामध्ये खूप केलेलं आहे त्या गोष्टीने, ते म्हणजे आपण स्वतः. अरे आपण इतरांना इतकं प्रायोरिटी देतो की आपण स्वतः विसरून जातो. तर स्वतःवर प्रेम करायला त्यांनी शिकवलं आहे. एक एक्झाम्पल म्हणजे आपल्या आयुष्यामध्ये XYZ प्रसंग घ्या की खूप वाईट प्रसंग होता, की जेव्हा आपण खूप डिप्रेशनमध्ये गेलेलो होतो, नको नको ते विचार मनात येत होते. त्यावेळेस आपल्यासोबत असतं कोण? कोण असतं? कितीही क्लोज वन असू द्या आपला, तो आपल्यासोबत नसतो. सगळ्यात पहिला साथीदार आपण स्वतः असतो. आपला हात हा आपल्या हृदयावर ठेवून एकदा फक्त डोळे बंद करून आठवून बघा मागचा पास्ट. पास्ट म्हणजे वाईटच असतो असं नाही म्हणत आहे मी. कोणतेही रिझल्ट असो एक्झामचा किंवा कोणी आपल्याला काही बोललं असो, आपण छोट्या-छोट्या गोष्टीवरून नाराज होतो. त्या गोष्टी आठवा की आपण ज्या गोष्टी मनाला लावून घेतलेल्या होत्या, की त्या गोष्टींमध्ये आपला हात आपल्यासोबत होता. सगळे लोकं हात सोडून जातील, पण आपला हात हा आपला स्वतःचा हात कधीच सोडत नाही. हे त्यांनी शिकवलं. त्या दिवसापासून मी स्वतःवर खूप जास्त प्रेम करायला लागली. पहिली प्रायोरिटी कधीही आपण स्वतःला द्यायची, स्वतःचं बघायचं आणि मग दुसऱ्याचं करा. तुम्ही दुसऱ्यांचा विचार जरूर करा, विचार करू नका असं नाही. पण पहिले स्वतःचा विचार करा. आपण खुश आहोत का तो विचार करा आणि मग करा. त्यानंतर आणि हा व्हिडिओ सर आणि मॅडम बघतायत की नाही बघतायत मला नाही माहिती. बघत असतील तर मॅडम, सर तुमचे खूप 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 आभार. तुम्ही मला खूप मोलाची गोष्ट शिकवून गेली माझ्या आयुष्यात. त्यानंतर 6वे गुरु म्हणजे हर्षदीप, माझा नवरा, माझे हजबंड. रोजच्या धकाधकीच्या जीवनामध्ये मला खूप साऱ्या गोष्टी सांगत असतात, की तेजल घरात असं कर, तेजल तसं कर, ही वस्तू इथं का ठेवली, ही वस्तू तिथे का ठेवली. त्यावेळेस ते आपल्याला इरिटेटिंग वाटतं काही वेळा, की का परत परत सांगताय. मग त्या गोष्टीमागे खूप मोठी एक सवय दडलेली असते, की तुला चांगल्या सवयी लागाव्या किंवा काही. आता रोजचं काही घाईचं जीवन असतं, राहून जातात काही गोष्टी. तर त्या गोष्टी सांगत येतात. परत तू कसं वागायचं, काय करायचं, सगळं 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 मला शिकवत असतात. सो त्यांनाही माझा मनापासून आभार. त्यानंतर माझे सासू-सासरे, त्यांनीही मला आई-वडिलांइतकंच खूप प्रेम दिलं. लग्नानंतर त्यांनी मला बऱ्याच गोष्टी शिकवल्या.
आता कोणत्या गोष्टी शिकवल्या या सगळ्या मी नाही सांगू शकत, पण त्यांनी मला बऱ्याच गोष्टी शिकवल्या आणि नेहमी आईवडिलांना इतकंच प्रेम दिलं आहे, तर त्यांचेसुद्धा मनापासून. तर असे सगळे माझ्या आयुष्यातले गुरु. इथून पुढेही बरेच लोक येतील जे मला खूप काही शिकवून जातील, त्यांचेही वेलकम. मला आवडतं खूप शिकवायला. मला जर माझं काही चुकत असलं, मला कोणी सांगितलं, ठीक आहे, मी मान्य करते माझं चुकतं आहे. त्याचा चांगलं 2 गोष्टी कोणी सांगते, त्या 2 गोष्टी आपण घ्यायचं, त्याच्याने फायदा आपलाच आहे, नुकसान नाही आहे. आणि अजून एक बोलायचं म्हणजे की आपले जे शत्रू असतात ना, मेन गोष्ट आपले जे शत्रू असतात, की ज्यांना आपण खटकतो, का ते रिझन त्यांना माहिती आहे. पण तेही आपल्या आयुष्यात खूप मोठे गुरु असतात आणि त्यांच्यामुळे आपली प्रगतीही होते, लक्षात ठेवायचं. त्याच्यामुळे माझं शत्रू तर मला नाही, म्हणजे मला नाही माहिती कोणी आहे की नाही, पण इनडायरेक्टली कोणाच्या मनात काही असेल माहीत नाही मला. त्यांचेही मनापासून आभार. खूप खूप धन्यवाद. तुमच्यामुळेही मी पुढे जावो हीच माझी इच्छा आणि हीच देवाला प्रार्थना. तुम्हीही पुढे जा, मीही पुढे जाईल, सगळे पुढे जाऊ. अशा प्रकारे मी माझा ब्लॉग हा संपवते आणि परत सगळ्यांना तुम्हाला गुरुपौर्णिमेच्या खूप 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 शुभेच्छा. थँक्यू.